केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपमधील बडे नेते सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये नवा वाद पेटलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य सी.आर. पाटलांनी केले। सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यात सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या विधानाचे राज्यातील निवडणूक प्रचारामध्ये जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। शिवरायांना गुजरातला पळवायचा प्रयत्न आहे। सी.आर. पाटलांवर संजय राऊत यांनी हा घणाघात केलाय। महाराष्ट्र मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय। शिवरायांना जात लावू नका, ते विश्वपुरुष आहेत असंही राऊतांनी म्हटलंय। हा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे मराठी समाजाचा। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं मराठी माणसाचं आणि हिंदवी स्वराज्याचं एक दैवत आहे। जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षानं पळवायचा प्रयत्न केला, मग नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर, बरं का, हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही। शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला। पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते। आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा। सी.आर. पाटील कोण आहेत पाहूयात। जळगावच्या पिंपरी अकौरा गावामध्ये त्यांचा जन्म झाला। संपूर्ण शिक्षण आणि वास्तव्य गुजरातच्या सुरतमध्ये झालं। सुमारे 14 वर्ष पोलीस दलामध्ये ते सेवेमध्ये होते। शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आलं। 1991 मध्ये त्यांनी नव गुजरात टाइम्स नावानं दैनिक सुरू केलं। गुजरातमध्ये भाजपचे चाणक्य अशी त्यांची ओळख आहे। केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणून त्यांनी कार्यरत काम केलेलं आहे। दरम्यान याबाबत इतिहास अभ्यासक संजय सोनावणेंसोबत आम्ही संवाद साधलेला होता। पाहूयात ते काय म्हणाले। ते विधान अत्यंत हास्यास्पद, स्वार्थासाठी किंवा राजकीय हेतूने प्रेरित आहे। प्रत्येक समाज आपल्या आपल्या जातीचं कसे महान लोक इतिहासात होऊन गेले सांगायचा एक केविलवाणा प्रयत्न असतो, तसा आहे अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या समाजाचे, जातीचे, धर्माचे होते याचा विचार करण्यासारखा अधमपणा कोणता असेल असं मला वाटत नाही। मला असं वाटतं की शिवाजी महाराज सर्वांचे होते, ते कोणत्या समाजात ते महत्वाचं नाहीये। परंतु इतिहास सांगतो की ते मराठा होते। त्यांनी स्वतःच्या पत्रांमध्ये दिले की मी मराठा आहे, आपण सगळे मराठे एकत्र येऊयात युद्धासाठी वगैरे। आणि हे सगळं स्वयंस्पष्ट असताना, सगळा इतिहास स्पष्ट असताना यांनी इतिहासाचं वाचन करण्याची गरज आहे, माहीत करण्याची गरज आहे। नाहीतर अशी महापुरुषांबद्दल अशी बेधडक विधान करण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं। त्यामुळे हे विधान अत्यंत चुकीचं आहे, इतिहासाच्या दृष्टीने चुकीचं आहे, सामाजिक दृष्ट्याही चुकीचं आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा चुकीचं आहे। हे असं विधान अशा महान लोकांनी करू नये।